हाय हॅलो नमस्कार. पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली ते म्हणजे जोधपूरला जाण्यासाठी. हॉटेलला आलो होतो, चेकिंग करून घेतलं आणि थोडं बहुत खाऊन आम्ही संध्याकाळी झोपी गेलो. सकाळी उठून निघालो पुढच्या प्रवासाला. गुड मॉर्निंग. करूया जोधपूर एक्सप्लोर. वातावरण एवढं थंड होतं ना की काय सांगू. इकडच्या ना बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन दाखवते तुम्हाला. येथे प्रत्येक रॉ हाऊस किंवा बिल्डिंगसाठी जोधपुरी पिंक स्टोनचा वापर केला जातो. मस्तपैकी काय बांधकाम होतं. रॉयल लुक तर होतंच, पण कलरची पण करायची गरज नव्हती. रस्त्यावरतीची क्लिनिनेस वगैरे सगळं बघून मस्त वाटलं. आता आम्ही निघालो होतो ते म्हणजे उमेद भवन पॅलेसला. तिकडे जाताना एक बंगलो लाईन पडली आम्हाला. त्याचं पण कन्स्ट्रक्शन होतं ना ते एकदम रॉयल. आणि आम्ही येऊन पोचलो उमेद भवनला. तिकीट काढून घेतली आणि पुढे निघालो. उमेद भवन पॅलेस हे एक हेरिटेज प्रॉपर्टी असली तरीसुद्धा येथे हॉस्पिटॅलिटी हॉटेल्सही अवेलेबल्स आहेत. हॉटेल्स लाईन्सला अलाउड नाही आहे जे विजिटर्स आहेत त्यांना. पण उमेद भवन पॅलेसचा जो क्लिनिनेस आणि नीटनेटकेपणा पाहून मन एकदम भरून गेलं. तिथेच थोडा टाईम स्पेंड केला, फोटो सेशन केलं आणि नंतर आम्ही गेलो आतमध्ये. तिकीट चेक करून घेतली आणि उमेद भवन पॅलेस एक्सप्लोर केला. येथे पूर्ण राजाची हिस्ट्री तसेच उमेद भवन पॅलेसचा पूर्ण इतिहास सांगितला गेला होता. तो तुम्हाला पुढे कंटिन्यू दाखवते. पॅलेसमधला इतिहास प्रत्येक ठिकाणी चित्रांद्वारे रेखाटला होता. आता पुढे निघालो होतो आम्ही त्यांचं विंटेज कलेक्शन बघायला. 150पेक्षा जास्त असे व्हरायटीज ऑफ क्लॉक्स तिथे रिस्टोअर केले होते. काय भारी होतं यार, मस्त वाटत होतं. आणि क्लॉकचं कलेक्शन पण एकदम विंटेज. बघूनच मन एकदम भरून जाईल असं. पूर्ण पॅलेस पाहिला आणि बाहेर आलो. तिथे जवळच त्यांचं त्या काळचं विंटेज कारचं कलेक्शनही होतं. बाहेरून पॅलेस एकदम भारी वाटत होता. नंतर आम्ही गेलो ते म्हणजे विंटेज कारचं कलेक्शन बघायला. रॉयल लूक त्याच्यामध्ये विंटेज कार्स, परफेक्ट कॉम्बिनेशन. कार्स पण एवढ्या भारी होत्या ना की काय सांगू. मस्त वाटलं.
क्लिनिनेस आणि सगळं नीटनेटकेपणा, व्यवस्थित योग्य ठिकाणी योग्य सगळी माहिती प्रॉपर घेतली आणि आम्ही निघालो पुढे. बाहेरून पण एवढं भारी वाटत होतं ना. आता आम्ही निघालो होतो पुढे, ते म्हणजे मेहरांगण फोर्टला. मेहरांगण फोर्टचा बाहेरचाच लूक एवढा भारी होता, तर आतमध्ये तो अजूनही मोठा फोर्ट आहे. फटाफट तिकीट्स काढल्या. येथे स्टुडंट्स तसेच व्हिजिटर्स फॉरेनर्ससाठी वेगवेगळे चार्जेस आहेत. गाईडसोबत घेऊन आम्ही निघालो मेहरांगण फोर्ट एक्सप्लोअर करायला. जोधपूरमधला हा सर्वात मोठा फोर्ट. निघालोच होतो. शिवांश मस्त त्याचा एन्जॉय करत होता. जवळच त्यांच्या कल्चर्सप्रमाणे गाणीही वाजवली जात होती. ह्या मेहरांगण फोर्टमध्ये विविध प्रकारच्या वेगवेगळ्या मूव्हीजचीही शूटिंग झाली होती. हम साथ साथ है बघितलं आहे ना, येथूनच सगळी शूटिंग, तसेच भरपूर अजून सारे मूव्ही. गाईडने आम्हाला प्रत्येक ठिकाणाची व्यवस्थित अशी माहिती पुरवत आम्हाला हळूहळू पुढे फोर्ट एक्सप्लोअर करायला घेऊन जात होते. आतमध्ये गेल्या असता त्यांच्या तिकडच्या काळातले पूर्ण डिटेल्स व्यवस्थितरित्या प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित खुणा, तसेच व्यवस्थित कुठून कुठे जायचं आहे, कुठच्या पार्टनंतर कुठे फिरायचं आहे तुम्हाला, सगळं व्यवस्थित ॲरो मार्क्सने दाखवलेलं होतं. नंतर आम्ही पाहिली ती म्हणजे तिकडच्या तोफ, नंतर मग बग्या, तसेच वेगवेगळ्या प्रकारची सगळं जे सोन्याच्या तोफा होत्या, तलवारी होत्या, नाणी, कॉईन्स, असं वेगवेगळे भरपूर कलेक्शन्स त्या काळात यूज होणारं विथ डिटेल्स, की कोणत्या गोष्टीचं काय नाव आहे पूर्ण, जसं म्हणजे इझिली आम्हाला सगळ्यांना समजता येईल. हत्यारं, वेगवेगळ्या प्रकारची कॉईन्स, तसेच त्या काळात चित्रकला कशी केली जाते ते सगळं. पुढे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते. मिरर पैलेस सेटिंग है शेष शिवांश पेंटिंग्स भी सामने गणपति बाबा है, मारुति है, सब देख लेते हैं। गोल्ड का काम ग्लास मेटेरियल से कुछ अधूरा छोड़ दिया।
पॅलेसमधला व्ह्यू भारी दिसत होताच. नंतर तिथे क्वीनच्या पॅलेसचं काम चालू होतं म्हणून त्याचे डोअर्स स्टोअर करून ठेवलं होतं. नंतर नियर बाय छोटं मार्केट होतं, तेही आम्ही एक्सप्लोअर केलं. त्या काळात नंतर तिथे पाहिला तो म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहाससुद्धा, जेव्हा त्यांच्याकडे मदतीसाठी रावजोधा यांची पिढी गेली होती, तोही इतिहास इथे होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, की कशा प्रकारे रावजोधा यांना त्या काळामध्ये मदत केली गेली होती, हे आम्हाला तिकडच्या गाईडने सांगितलं होतं. नंतर लहान लहान मुलांना यूज करणारे पाळण्यांचं कलेक्शन्स, भरपूर असे खूप व्हरायटीज होत्या की बघून ना डोळे एकदम तृप्त होतील. आणि नंतर आम्ही सगळं एक्सप्लोअर करत बघत मस्त असं पुढे कंटिन्यू केलं. मागणी करून आम्हाला तिकडचे जे गाईड्स होते त्यांनी पुढे कंटिन्यू करायला सांगितलं, कारण की त्यांचा जो जॉब होता तो संपला होता. नंतर आम्ही तिकडच्याच पॅलेसच्या बॅक साईडला गेलो. तिथे मस्त असं कल्चरल सगळे प्रोग्राम्स चालू होते, ते पाहिले. आणि नंतर आम्ही गेलो त्यांच्या तोफच्या सेक्शनला. कसलं भारी ऊन तर होतंच, पण क्लायमेट पण थंड होतं, त्याच्यामुळे एकदम असं वियर्ड आणि बोलतात ना चिपचिपापणा काही वाटत नव्हतं. फिरायलाही मस्त वाटत होतं. जर वॉकिंगचे शॉकिंग असाल ना तर फोर्ट्स आणि एक्सप्लोअर करायला भारी मजा येते. तिथे तोफचं सेक्शन्स होतं, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे तोफ ठेवले होते. आणि तानाजी मूवी होता माहिती आहे अजय देवगणचा, त्याची शूटिंग इथेच झाली होती. नंतर तिथे आम्हाला एक नियर बाय मंदिर दिसलं होतं, ते त्यांचं पुश्तैनी मंदिर होतं. चामुंडा माता मंदिर होतं हे, मस्तपैकी. ही त्यांची कुलदैवत होती, कुलस्वामिनी. आणि व्ह्यू एवढा भारी होता ना तिथून वरतून, खूपच सुंदर. खरं तर सांगायचं झालं तर खूप हेरिटेज प्रॉपर्टीज असल्या तरीसुद्धा त्यांचं नीट आणि व्यवस्थित प्रकारे काम हँडल केलं होतं. तसेच तिकडची जी डागडुजी असेल, काहीही असेल, त्याला काहीही न करता व्यवस्थितरित्या ते सगळं नीट जपून ठेवलेलं होतं. इथे जेंट्स आणि लेडीजसाठी वेगळे 2 सेक्शन्स आहेत. आम्ही लेडीजच्या सेक्शन्सने गेलो आणि दर्शन घेतलं देवीचं. पूर्ण मंदिर आणि पॅलेस एक्सप्लोअर करून आम्ही निघालो, ते म्हणजे पुढे. थोडा टाईम आम्हाला थांबावं लागला होता, कारण की शिवांशे डॅड याला दुसऱ्या रूटने येणार होते म्हणून. मग आम्ही तिथेच थोडा टाईम थांबलो आणि नंतर आम्ही गेलो ते म्हणजे जसवंताडाला.
मारवाडचा ताजमहल म्हणून ह्याचा उल्लेखही केला जातो. दोन दिवस जोधपूरला कसे गेले ना काही कळलंच नाही. मस्त भारी एक ट्रॅव्हलिंग ट्रिप तर झालीच पाहिजे. संध्याकाळी नाश्ता करण्यासाठी फेमस अशा जिप्सी हॉटेलला गेलो. मी मस्त कॉफी घेतली. आता पुढे कुठे कंटिन्यू करणार ते पाहायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.